मित्रांनो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिटल. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा विषय आताच का तापवला गेलाय किंवा राज्यात भाजप प्रणित सरकार आल्यावरच का मराठा समाजाचे मोर्चे निघतात, असे खोचक सवाल सर्वत्र विचारले जातातच. त्यानुसार मागच्या काही दिवसांपासून जालन्यात जे निकराचं आंदोलन सुरू आहे मराठा समाजातल्या आमच्या बांधवांचं, ते पाहिल्यानंतर त्या उपोषणकर्त्या मनोज जरांगे पाटलाच्या जीवाची काळजी वाटू लागली. आता बरं, एका बाजूला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आजवर 62-63 वर्ष या राज्यावर मराठा समाजातल्या लोकप्रतिनिधींचं राजकीय वर्चस्व राहिलेलं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. 12 मुख्यमंत्री मराठा समाजातले होऊन गेले. सध्याचे CM ही मराठा समाजातले, DCM अजितदादा ही मराठाच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा ते ज्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात त्या शिवसेनेनं कधीही आपल्या राजकीय फायद्यासाठी मराठा समाज किंवा इतर सवर्णांचा उपयोग करून घेतलेला नाही. स्वतः शिंदे हे सुद्धा काही महाराष्ट्रातले प्रस्थापित राजकारणी वगैरे नाहीत. ते अचानक झालेल्या सत्तांतराचे लाभार्थी ठरले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पण आजवर मराठा समाज ज्या आधारवडाकडं आशेनं पाहत आला, कारण याच आधारवडानं मराठा समाजातल्या पोरांच्या डोक्यात आरक्षण आणि जातपात भिनवली, आपल्या मतपेढ्या भक्कम करून घेतल्या. त्या शरद पवार नामक मोठ्या जाणत्या नेत्यानं मात्र आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत या समाजाच्या तोंडाला पानच पुसली. मराठा समाजाची स्वतः पवारसाहेब या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात त्यांना मराठा आरक्षणाच्या फायलीवरची धूळ झटकायला वेळच मिळाला नाही. आपलं काम निघतं हे पाहून सोयीस्करपणे त्यांनी जेव्हा सत्तेबाहेर राहावं लागलं तेव्हा मराठा आरक्षणाच्या मागणीला पुढं केलेलं आहे. 2014 साली राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वातलं युतीचं सरकार असताना अचानक ती कोपर्डीतली दुर्दैवी घटना घडली आणि त्या पीडितेला न्याय मिळावा, सोबत मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द व्हावा, यासाठी भव्य दिव्य असे 58 मूक मोर्चे राज्यभर निघाले. या मोर्चांचे आयोजक कोण होते, समन्वयक कोण होते, त्या लाखोंच्या गर्दीमागचे अदृश्य हात कोणते होते, हे कधी आपण तपासून पाहिलं का? शरद पवारांच्या शातीर दिमाग चालींमधून महाराष्ट्र सतत खदखदत ठेवण्याचा कार्यक्रम तेव्हाही सुरू होता आणि आताही तेच अदृश्य हात जालन्यातल्या घटनेमागे असावेत, असा थेट आरोप मराठा समाजातली सामान्य घरातली, पण आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलाय अशी पोरं करू लागली. जालन्यात मोक्यावर चौका मारायला हजर झालेल्या पवारांची जी हुर्य उडवली गेली ना, ऐकलं असेल तुम्ही, दुरीतिरी एक्का, त्यामागे या तरुणांचं जे प्रबोधन झालंय तेच होतं. महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ वयोवृद्ध नेत्याला असं हेटाळणी करून हाकलून लावणं हे खचितच अभिमानास्पद नाहीये किंवा उचितही नाहीये. पण ज्या नेत्यानं आपल्या कर्मानं स्वतःवर ही वेळ आणली आहे त्याला सामान्य लोक तरी काय करणार नाही. आपण संभाजी ब्रिगेड ही संस्था आजवर पवारांचंच अपत्य आहे असं म्हणत आलो काय, तर पवारांनीच एका हेतूनं या ब्रिगेडला मोठं केलंय हे शेमडं पोरही सांगेल. पण त्याच संभाजी ब्रिगेडमधले निष्पाप कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी जीवानिशी जातात, आत्महत्या करतात, पण त्यांच्या पदरी निराशाच पडते. आणि त्या निराशेचे जनक कोण, तर खुद्द शरद पवार. आता हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्तेही पवारांची पोलखोल करून मोकळे होतात. ऐका. शरद पवार साहेब कालही आरक्षण विरोधी होते, आजही आरक्षण विरोधी आहेत आणि उद्या सुद्धा आरक्षण विरोधीच राहतील. कारण पवार साहेब म्हणाले की आरक्षण आताच संपलं पाहिजे, म्हणजे मराठ्यांचं आरक्षण त्यांना द्यायचं नाही. अहो, धनगर आरक्षण ज्या मतावर सुप्रियाताई सुळे आणि स्वतः पवार साहेब सुद्धा निवडून आलेत त्यांनाही आरक्षण द्यायचं नाही. माननीय शरद पवार साहेब, 45 मराठा मुलांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे प्राण दिलेत. त्या कुटुंबाला जाऊन विचारा आरक्षण किती महत्वाचं आहे. पण पवार साहेबांना आरक्षण महत्वाचं वाटत नाही का? कारण ज्यावेळेस मराठा समाज आरक्षण मागतो त्यावेळेस यांनी आर्थिक निकषावरील आरक्षणाचं पिल्लू सोडलं. म्हणजे RSSची जी विचारधारा आहे त्यांना जसं आरक्षण मान्य नाही, तीच विचारधारा पवार साहेबांनी सुद्धा मान्य केली की काय, म्हणून त्यांना आरक्षण नकोसं वाटतं. माननीय शरद पवार साहेबांची आरक्षण विरोधी धोरणं ही भूमिका खरं तर अत्यंत दुर्दैवी
आणि वेदनादायी आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी सर्वप्रथम शरद पवार साहेबांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध करतो. का हो? आरक्षण जर प्रतिनिधित्व असेल, आरक्षण जर हक्क अधिकाराची जाणीव करून देणार असेल, आरक्षण जर शाहू महाराजांनी दिलं असेल, अहो कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा ज्या शाळा उघडल्या त्या बहुजन समाजासाठी, आरक्षण काय नकोच म्हणून का? हे सगळं का होतंय? हे सगळं का केलं जातंय? कारण पवार साहेबांच्या मनात नाही आरक्षण द्यायचं, म्हणून आरक्षण संपलं पाहिजे म्हणून भूमिका घेतात. संभाजी ब्रिगेड आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष करतं आणि शरद पवार साहेबांच्या या वक्तव्याचा अत्यंत जड अंतकरणाने, अत्यंत वेदनादायी स्वरूपात आणि अत्यंत कडवट शब्दात जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो. करावं तसं भरावं ही म्हण वेळ आली की सत्यात उतरतेच. आज संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंना शरद पवारांच्या भूमिकेतला फोलपणा कळून चुकला आणि ते स्पष्टपणे आपल्या मनातल्या भावना बोलून गेले. पण आरक्षणाबद्दलची संघाची जी भूमिका आहे ती सामाजिक समानतेच्या दृष्टिकोनातून मांडलेली भूमिका आहे, हे मात्र ते विसरले. आजही समाजात एक मोठा प्रवाह आहे जो कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध करतोय, कारण संविधानात आरक्षणालाही कालमर्यादा असावी असा उल्लेख आहे. ज्या पद्धतीनं संविधान दुरुस्तीचं प्रावधान ठेवलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तसंच आरक्षणाचाही पुनर्विचार किंवा त्यातल्या टक्केवारीची दुरुस्ती करता येऊ शकते. संघाचा विचार हा समाजाच्या भल्याचा विचार आहे. जाती वर्ण व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेली असमानता संघ मानत नाही, संघ त्याचा विरोधच करतो. पण शरद पवारांचं राजकारणच या तत्वांवर चालत आलंय. समाजात तेढ निर्माण करून त्यांनी आजवर सत्ताकारण केलंय. संतोष शिंदे आज मराठा समाजासाठी पोटतिडकीनं बोलताना पवारांच्या भूमिकेबद्दल उघड बोललेत खरं, पण पवार हे त्यांच्याच बुद्धीनं चालतात. त्यांच्या राजकीय वाटचालीमागे नेमकं कोणता विचार आहे हे मात्र अद्याप कोणाच्या बापाला उमगलेलं नाही. ते गुलदस्त्यातच आहे, कारण यशवंतराव चव्हाणांचे शिष्य असल्याचं सांगतात हे. पण फक्त बेरजेचं राजकारण हाच एक यशवंतरावांचा विचार किंवा गुण पवारांनी पुढे नेलाय. बाकी करेचं पाणी त्यांनी कधी आपल्या अंगाला लागूच दिलेलं नाही. खरं तर शरद पवार हे अंतर्बाह्य समजणं या जन्मी तरी कुणाला शक्य नाही. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनाही ते किती समजलेत हे त्या दोघांनाच ठाऊक, त्यामुळे त्या ते जाऊन त्यांनाच विचारावं लागेल. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाच्या मल्लाला तुल्यबळ असं आव्हान फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच दिलंय. आजही पवारांच्या शहकाटशांना देवेंद्रजी परतवून लावताना दिसत आहे. पवारही आपल्याला सव्वाशेर भेटलाय हे जाणून असल्यानं प्रचंड अस्वस्थ दिसतात, अस्वस्थतेने वागतात. या अस्वस्थतेतूनच त्यांनी जालन्यातला तिढा उभा करून ठेवलाय. ज्या देवेंद्रजींनी आपल्या क्षमतेबाहेर जाऊन मराठा आरक्षण देण्याचं धाडस तरी केलं, पण आज त्यांच्या त्या प्रयत्नांना कृतज्ञपणे विसरायला भाग पाडलं जात आहे. तसे डाव रचले जात आहे. त्यामागे कोण आहे हे वेगळं सांगायला नकोच आहे. संतोष शिंदे, तुमचे विचार आणि आमचे विचार हे जरी वेगळे असले तरी एक मराठा म्हणून तुम्हाला आपल्या समाजाचा खरा शत्रू कोण हे उशिरानं का होईना पटलंय, समजलंय, याचा आनंद झालाय मला. एक एक करून सकल मराठा समाजाला आपले शत्रू कोण हे उमगलं ना, तर आरक्षणापेक्षा जास्त काहीतरी मिळालं याचा आनंद होईल. पवारांच्या हातात आणि अधिकारात असतानाही त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही, कारण त्यांच्या मनातच नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे त्यांच्या मनातच नाही. बाकी ते आता संघाच्या विचारांवर चालायला लागलेत असं संतोष शिंदेंसारख्या आक्रमक कार्यकर्त्याला वाटतंय, तर तो ज्याचा त्याचा वैचारिक आकलनाचा भाग आहे. असो, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.